आणि आता एक धक्कादायक बातमी आहे जालन्यामधून। अंबड इथे छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून 11वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेतलाय। या विद्यार्थिनीला आरोपीने इंस्टाग्रामवरती मैत्री करून आधी ब्लॅकमेल केले आणि त्यानंतर धमकावल्याचा आरोप मुलीच्या घरच्यांनी केलाय। आत्महत्येपूर्वी या मुलीने सोहम मिंधार नावाच्या तरुणाच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली होती। पोलिसांनी त्याला अटक केली असून इतर संशयित आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। तसंच ही ब्लॅकमेलिंग संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचाही आरोप कुटुंबियांनी केला आहे। पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं की ही संघटित गुन्हेगारी आहे। त्या कॉलनीतल्या 5-25 मुलींचे व्हिडिओ याच्याकडे, याचा मोबाईल ताब्यात घ्या, याच्या हस्तक ताब्यात घ्या। तरी पोलिसनं काय त्याचं नियमानुसार एफ.आय.आर दाखल केलं आणि पोलिसनं त्याला कोर्टात हजर केलं, कोर्टाने MCR केलं। तरी बी आज सकाळी आम्हाला असं माहीत झालं की माझी नात जी लॅपटॉप वापरत होती त्याच्यावर पुन्हा व्हिडिओ आला सकाळी आणि तिनं ती व्हिडिओ पाहून आत्महत्या केली। तिच्या आत्महत्येला 4 लोक जबाबदारी। फिर्यादी पीडित मुलीने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। तर त्या अनुषंगाने पंचनामा शवविच्छेदन कारवाई झाल्यानंतर मयताच्या जी मयत मुलगी आहे तिच्या पालकांचे तक्रार घेऊन त्यानुसार गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करण्याची तरतूद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।